विद्यार्थी मित्रो, आज बघा आपण एक नवीन धडा सुरू करणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हे बघा इथं तुमच्या ह्याच्यावर दिलेलं आहे या ठिकाणी मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता ह्याच्या अगोदर आपण अद्याप आपले 3 धडे संपलेले आहेत. त्या 3 धड्यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट एक धडा झाला. दुसरा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल हा एक धडा झाला. आणि नंबर 3रा धडा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, बरोबर आहे, हा एक धडा झालेला आहे. बरोबर आहे. आज आपलं पहिला चॅप्टर आहे, म्हणजे 4था धडा आहे आपला. 4थ्या धड्यातलं पहिलंच पिरियड आहे आपला. या तासिकेचं या ठिकाणी किंवा या धड्याचं हेडिंग अशी आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. बरोबर आहे. आता हे सुद्धा इनहेरिटन्स हे मॉलिक्यूल जे आहेत, बरोबर. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या धड्याचं वैशिष्ट्य असं आहे की थोडं हा धडा इमॅजिनरी आहे. इमॅजिनरी म्हणजे कसं आहे, ओलाटाईल आहे. ओलाटाईल म्हणजे लक्षात एकदा बसलं की बसतं, नाही बसलं तर का होतं ते म्हणजे आपल्या आठवणीतून म्हणजे त्या ठिकाणी आठवण राहण्यासाठी थोडं अवघड होईल आणि नंतर ते उडून जाईल असं आपण म्हणतो. आपण लक्षात आलं काय म्हणतो त्याला, काय म्हणू आपण या ठिकाणी, ओलाटाईल असं आपण म्हणतो. कारण आता हे इमॅजिन करून आपल्याला शिकवायचं. आता इमॅजिन म्हणजे कसं आहे, आता DNA हे कुठं असतं, बरोबर आहे. DNA शरीरामध्ये असतं. मग त्याच्यानंतर DNAचे त्याच्यामध्ये असणारे केमिकल्स कुठं असतात असं आपल्याला दाखवता येत नाही की हो का इथं आहे, तो का इथं आहे. आपल्याला एखादं असं दाखवता येतं की एखादं झाड आहे, हे का झाडाची मुळं इथं खाली असतात जमिनीमध्ये, बरोबर. खोडवर असतात, पाणीवर असतात, फुलंवर असतात. एखादं ॲनिमल आहे, ॲनिमलचा भाग आहे, आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो की हो काही ह्याचं डोकं, हात, पाय किंवा शरीराच्या अंतर्गत रचनेमध्ये असा भाग आहे तसा, हे आपण दाखवू शकतो. पण याच्यामध्ये कसं आहे माहीत आहे का, म्हणून हे आपण इमॅजिनरी आहे. इमॅजिनरी म्हणजे काय, असं असतं म्हणून इमॅजिन करायचं. फक्त इमॅजिन म्हणजे काय, आठवण करायची, हां असं असू शकतं म्हणून. मग तुम्ही म्हणत असाल इमॅजिनरी असेल तर ह्याला कसं हे करायचं, हे प्रॅक्टिकलच्या प्रयोगाच्या सहाय्याने सिद्ध केलेलं आहे म्हणून हे खरं आहे. नाहीतर उगीच इमॅजिन करायचं नसते असाही त्याचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आपण लक्षात आलं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मॉलिक्यूल म्हणलं तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं त्या ठिकाणी मॉलिक्यूल, ॲटम. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट्स. ॲटम हे काय आहे, पार्टिकलचा स्मॉलेस्ट छोटा भाग आहे. आणि मॉलिक्यूल म्हणजे त्या ठिकाणी काय, मॉलिक्यूलचा अर्थ आता केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ऐकलं असेल त्या ठिकाणी मॉलिक्यूल, ॲटम वगैरे. आता हे वेगवेगळे ॲटम मिळून एक मॉलिक्यूल तयार होतो. आता उदाहरणार्थ H2O हे एक वॉटर मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय, हायड्रोजनचे 2 ॲटम आहेत, ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे, बरोबर आहे. आणि हे या हायड्रोजनचे 2 ॲटम, ऑक्सिजनचा 1 ॲटम मिळून एक मॉलिक्यूल तयार झाला, तो वॉटर मॉलिक्यूल असा त्याचा अर्थ आहे. कळालं तुम्हाला हा मुद्दा, मॉलिक्यूल, ॲटम. आता मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता मॉलिक्यूलच्या बेसिसवरून काय, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहणारे काही मॉलिक्यूल्स असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आता या ठिकाणी त्यांना सांगितलं, बघा काय सांगितलेलं आहे, बघा इथं मी वाचतो ते बघा त्या ठिकाणी तुम्हाला. कॅन यू रिकॉल, तुम्ही आठवताल का, आठवणीत आणताल का असं म्हणतंय. व्हॉट इज न्यूक्लिक ॲसिड. आता न्यूक्लिक ॲसिड इज द की ऑफ लाईफ, बरोबर आहे. लाईफचं ते एक महत्त्वाचं काय आहे, चावीत असल्यासारखी आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये व्हॉट आर द टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचे टाईप कोणते आहेत, जसं DNA, RNA आपण म्हणतो ते टाईप आहेत त्याचे. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचे काय फंक्शन आहेत, फंक्शन कोणते आहेत म्हणते. इट इज अ की रोल, महत्त्वाचा रोल आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन DNA इन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA कसं असतं आणि युकॅरियोटिक सेलमध्ये कसं असतं. युकॅरियोटिक म्हणजे केंद्रक असणाऱ्या पेशी, प्रोकॅरियोटिक म्हणजे केंद्रक नसणाऱ्या पेशी, बरोबर आहे. आता युकॅरियोटिक सेलमध्ये कसं असतं, केंद्रकामध्ये कसं असतं DNA, आपण लक्षात ठेवायचं ते कसं एक शिडी असल्यासारखं. आता पुढे आहे ते दाखवणार आहे. आणि नंतर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कसं असतं त्या ठिकाणी DNA सर्क्युलर असतं, सर्क्युलर, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता मी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला सांगत जातो, ते आपण नंतर आपण बघूया. चला, द डिस्कवरी ऑफ DNA. DNAचा शोधच्या संदर्भामध्ये काय आहे
तर त्यानं ते सांगितले. बघा इथे या ठिकाणी सांगतो, modern understanding of DNA has evolved from the discovery of nucleic acid to development of double helix model. बरोबर आहे. आता DNA या ठिकाणी हे माहिती कशी विकसित झाली तर न्यूक्लिक ॲसिडमधून डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिक्स मॉडेल असं म्हणता येते. बरोबर आहे. डबल मॉडेल जो आहे ना, डबल असल्यासारखं त्या ठिकाणी म्हणते. इन 1869 फ्रिडिच मिक्सचर बिगन वर्किंग विथ व्हाईट ब्लड सेल्स. आता हे शास्त्रज्ञानं काय केलं माहिती आहे का, आता सांगितलेलं तुम्हाला, यानं सुरुवात केली काय, वर्किंग विथ व्हाईट ब्लड सेल, पांढऱ्या पेशी, बरोबर आहे, ब्लड रक्तातल्या, बरोबर आहे, विच आर, त्याला प्लेटलेट्स त्याला आपण काय म्हणतो, इम्युनिटी पॉवर वाढणाऱ्या शक्ती आपण पेशी आपण म्हणतो. लक्षात, सैनिकी पेशीसुद्धा आपण म्हणतो व्हाईट ब्लड सेलला, हे लक्षात ठेवावं. विच आर द मेजर कॉम्पोनंट्स ऑफ पस फ्रॉम इन्फेक्शन. एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर ते काय कॉम्पोनंट म्हणजे त्याचा हिस्सा, पस म्हणजे काय, पुआचा हिस्सा, कारण ते खराब झाल्यानंतर. ही कलेक्टेड ए लॉट ऑफ पस फ्रॉम द बँडेज ॲट द लोकल हॉस्पिटल. आता लोकल जे हॉस्पिटलमध्ये जे काही मार लागलेलं इन्फेक्शन झालेलं आहे त्यांना बँडेज करून लागलं, तर त्याला रक्त आणि पू लागलेलं असतं त्या ठिकाणी. तो त्या ठिकाणी तो घेतला आणि तो काढून त्याच्यावर काय केलं, त्यानं अभ्यास केला, असा त्याचा अर्थ. काय, व्हेन ही ॲडेड ए वीक अल्कलाईन सोल्युशन टू द सेल. त्या पेशीमध्ये काय केलं, ॲड केलं, अल्कलाईन सोल्युशन ॲड केलेलं आहे, हे प्रयोग करू आहे त्यांना आता, असा त्याचा अर्थ. द सेल लाइज्ड अँड न्यूक्लियाय प्रिसिपिटेड आउट ऑफ द सोल्युशन. बघा, लाइज्ड म्हणजे त्या ठिकाणी ब्रेक होणे, ते सेल ब्रेक झाल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं, न्यूक्लियाय प्रिसिपिटेड, त्या पेशीमध्ये ब्रेक झाल्यानंतर त्या पेशीमधून केंद्रक जे आहे ना त्याच्यात प्रिसिपिटेड सोल्युशन त्यानं काढलेलं आहे. फ्रॉम द सेल न्यूक्लियाय, त्या सेलच्यामध्ये केंद्रक असणारा ही आयसोलेटेड ए युनिक केमिकल सबस्टन्स टू विच ही कॉल्ड न्यूक्लिन. बघा का म्हणतात या ठिकाणी, केंद्रकामध्ये हा केमिकल काढल्यानंतर तो न्यूक्लिन, बस कसं त्या ठिकाणी केमिकल सबस्टन्स एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी केमिकली न्यूक्लिन हॅज हायर फॉस्फरस कंटेंट. बघा, न्यूक्लिन हॅज हाय फॉस्फरस कंटेंट. या न्यूक्लिनमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये फॉस्फरसचा भाग असतो. मोर ओव्हर, असं जास्त असताना इट शोज ॲसिडिक प्रॉपर्टीज. म्हणून हे काय, न्यूक्लिक ॲसिड शब्द वापरलेला आहे, म्हणजे ॲसिडचं प्रॉपर्टी असणारी. हॅन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. म्हणून याला काय नाव दिलं गेलेलं आहे, न्यूक्लिक ॲसिड हे नाव दिलं गेलं, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. चला पुढे बघा या ठिकाणी, बाय द अर्ली 19th, बघा म्हणजे 1900च्या अगोदरची गोष्ट त्यांना सांगितलेलं आहे. वी न्यू दॅट द मिक्सचर्स अँड न्यूक्लिन वॉज ए मिक्स केलं काय, मिक्सचर ऑफ प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड. प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडचं आता या ठिकाणी मिक्सचर आहे. देर आर 2 काइंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. मग त्याच्यामध्ये 2 प्रकारचे न्यूक्लिक ॲसिड, DNA त्यालाच आणखी डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड, आणि RNA रायबो न्यूक्लिक ॲसिड, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. चला या ठिकाणी 2 अशा प्रकारचे. मग त्याच्यानंतर या ठिकाणी काय, द जेनेटिक मटेरियल इज DNA. आता इथं त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल DNA हे आहे. आता शोध त्याचा कसा लागला तो त्याचं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आता बघा उदाहरण म्हणलं तर या ठिकाणी आता तुम्हाला, आता मी इथं या ठिकाणी हे बघा जेनेटिक मटेरियल इथं हे वाचतो मी, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. बाय द अर्ली 19th द जेनेटिस्ट न्यू दॅट. बरोबर आहे, 1900च्या अगोदर शास्त्रज्ञ जे काही जेनेटिक्सचे अभ्यास करणारे त्यांनी ओळखलं, जीन कंट्रोल द इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. बघा तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे अगोदरच्या धड्यामध्ये, जीन काय करतो, कंट्रोल इनहेरिटन्स ऑफ ए ट्रेट. इनहेरिटन्स म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये वाहणारा गुण. बरोबर आहे, गुण म्हणजे उदाहरणार्थ कलर ऑफ द बॉडी, हाईट ऑफ द बॉडी, कलर ऑफ द आय, शेप ऑफ द बॉडी. बरोबर आहे, अशा प्रकारचे हे जे काय आहेत, हे काय आहेत, ट्रेट आहेत, गुण आहेत. आणि हे गुण कंट्रोल केले जातात कशामुळे, जीननं कंट्रोल केले जातात. म्हणजे जीन नियंत्रण करतात असा त्याचा अर्थ आहे. दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम.
आणि जीन्स कुठे असतात हे आपल्याला माहीत आहे. कुठे असतात ते जीन्स? क्रोमोझोमवर असतात, असा त्याचा अर्थ आहे. मी ह्याच्या अगोदर सुद्धा उदाहरण दिलं तुम्हाला. क्रोमोझोमचं आणि जीन्सचं उदाहरण कसं दिलं? ST हे क्रोमोझोम आहे, बरोबर आहे. ST मध्ये आपण बसून जातो, ते जीन्स आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जातो, असा त्याचा. म्हणून क्रोमोझोम एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात. आणि जसं क्रोमोझोम एका ठिकाणाहून ST गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याच्यामध्ये बसलेली माणसं गाडी गेली की ऑटोमॅटिक जातात. म्हणून क्रोमोझोम एका पिढीमधून दुसरं जातं, जीन ऑटोमॅटिक क्रोमोझोमवर असल्यामुळे ते जातात. हे अगोदर सांगितलं तुम्हाला, त्याच्याबद्दल काय नाही. दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम, दॅट केमिकली क्रोमोझोम्स आर मेनली कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन. बघा, हे जे केमिकल आहे त्या ठिकाणी क्रोमोझोम कशाने बनलेले असतात? DNA आणि प्रोटीनने. इनिशियली मोस्ट जेनेटिस्ट, बघा सुरुवातीला अनेक अशा प्रकारचे जेनेटिकचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ थॉट दॅट प्रोटीन आर लार्ज. त्यांनी असं विचार करत होते प्रोटीन हे मोठा आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, अँड स्टोर द इन्फॉर्मेशन नीडेड टू गव्हर्न सेल मेटाबॉलिझम. सेल मेटाबॉलिझममध्ये जी प्रक्रिया अभिक्रियासाठी जी लागणार आहे सर्व काही त्या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी प्रोटीन आहे. प्रोटीनमुळे नियंत्रण होतं, असा त्याचा अर्थ आहे. हॅन्स इट वॉज अज्युम्ड दॅट प्रोटीन्स कॉज्ड द व्हेरिएशन ऑब्झर्वड विदिन स्पेसिस. म्हणून काय म्हणतं या ठिकाणी? म्हणून या ठिकाणी हॅन्स म्हणून इट इज अज्युम्ड दस, असं गृहीत धरलं गेलं की प्रोटीन कॉज द व्हेरिएशन, प्रोटीनमुळे व्हेरिएशन होतो ऑब्झर्व विदिन द स्पेसिस, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी काय म्हणतं आहे? ऑन दी अदर हँड, मग दुसऱ्या आणखीन अर्थाने काय? DNA थॉट टू बी स्मॉल. DNA कसं त्या ठिकाणी? थॉट, त्याच्याबद्दल विचार केला, स्मॉल, बरोबर. सिम्पल मॉलिक्यूल हुज कॉम्पोजिशन व्हॅरिड लिटल अमॉंग द स्पेसिस. बघा, त्या स्पेसिसमध्ये, त्या स्पेसिस जे असतील तर त्यांच्यामध्ये अतिशय थोड्या प्रमाणामध्ये मॉलिक्यूल आहे, सिम्पल आणि साधं आहे, असं त्यांना दाखवलं गेलेलं आहे. ओव्हर द टाईम दीज आयडियाज अबाउट DNA, मग त्यालाच आपण DNA म्हणतो, वेअर शोज टू बी रॉंग. मग त्या ठिकाणी काय केलं गेलं की आपण जे अगोदर जे म्हणत होतो प्रोटीन हे DNA जेनेटिक मटेरियल, ते रॉंग ठरलं गेलं, असा त्याचा अर्थ. इन फॅक्ट DNA मॉलिक्यूल आर लार्ज अँड व्हेरी ट्रेमेंडसली विदिन अमॉंग द स्पेसिस. बघा, अगोदर प्रोटीन लॉंग असं म्हटलं गेलं होतं, ती लार्ज वर आपण बघितलं होतं ते, बरोबर आहे का? मग त्या ठिकाणी नंतर काय झालेलं? DNAच हे आहे असं गृहीत धरलं गेलं, असा त्याचा अर्थ मग त्या ठिकाणी, बरोबर आहे. व्हेरिएशन इन द DNA मॉलिक्यूल आर डिफरंट दॅन द व्हेरिएशन इन स्पेस इन शेप. बघा काय म्हणतं आहे? व्हेरिएशन इन DNA मॉलिक्यूल, DNAच्या मॉलिक्यूलमध्ये जे व्हेरिएशन असेल, आर डिफरंट दॅन द व्हेरिएशन इन शेप, इलेक्ट्रिकल चार्ज and function shown by protein. So it is not surprising that most researchers initially favored protein as a genetic material. सुरुवातीला सर्व शास्त्रज्ञ किंवा संशोधन करणारे प्रोटीनलाच अगोदर काय म्हणायचे? जेनेटिक मटेरियल आहे असं म्हणायचं. परंतु बट ए पिरियड ऑफ रफली 25 years, मग 25 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर 1928 to 1952 जेनेटिस्ट बिकेम कन्व्हिन्स्ड दॅट, मग जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी खात्री पटली काय? DNA अँड नॉट प्रोटीन. कन्व्हिन्स झाली DNA आहे, प्रोटीन नाही. वॉज द जेनेटिक मटेरियल, मग त्यावेळेस त्यांनी गृहीत धरलं होतं की जेनेटिक मटेरियल प्रोटीन नाही तर कोण आहे? DNA आहे, असा त्याचा अर्थ आहे. लेट अस स्टडी 3 important contribution that helped cause this shift of opinion. आता हे ओपिनियन करून काही एक्सपेरिमेंटवरून त्या ठिकाणी त्यांनी ग्राह्य धरलं गेलं, असा त्याचा अर्थ आहे. आता हे ग्रिफ्टचं एक्सपेरिमेंट आहे. आता ग्रिफ्टचं एक्सपेरिमेंट इथं थोडंसं आकृती अगोदर तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर आपण वाटलंच तर त्या ग्रिफ्टचं एक्सपेरिमेंटचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. हे बघा इथं या ठिकाणी आता ते ग्रिफ्टचं एक्सपेरिमेंट हेच आहे. आता पुढे बघा, इथे एक उंदीर आहे. उंदीराला काय केलं त्यांनी? रफ स्ट्रेन्ड
बॅक्टेरिया असलेलं त्या ठिकाणी त्याला इंजेक्शन दिलं, त्याला इंजेक्ट केलं त्याच्या शरीरामध्ये, बरोबर आहे. आणि इथं स्मूथ अशा पद्धतीनं स्ट्रेन असलेलं जे बॅक्टेरिया त्याला इंजेक्ट केलं. रफनं हा उंदीर मेला नाही, रफनं उंदीर मेला नाही. बघा इथं आकृती बघा या ठिकाणी. हे रफ हा त्याच्यामध्ये हे जीन्स किंवा ह्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये शरीरामध्ये खूप असल्यानंतर इंजेक्शन दिलेल्या बाजूला हा उंदीर मेला नाही. मात्र स्मूथ स्ट्रेन, बरोबर आहे, ट्रिपल आय असं त्यांनी दाखवलं. यस मग हा या बॅक्टेरियामुळे इथं त्याला त्याच्यामध्ये शरीरामध्ये घुसवलेलं आहे. मात्र हा कोण मेला? उंदीर मेलेला आहे. लक्षात आलं काय म्हणतो. परत त्याच्यानंतर मग आता कशाने मेलं? रफ स्ट्रेन बॅक्टेरियानं मेलं नाही, रफ बॅक्टेरियानं मेलं नाही, स्मूथनं मेलेलं आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, तुम्हाला इथं शब्द फार महत्त्वाचे या ठिकाणी. कसले शब्द या ठिकाणी आहेत? हे रफ जे आहे याच्यानं मेलं नाही उंदीर. लक्षात आलं? ह्याच्यानं मेलेलं नाही. हे बघा ही आकृती. आणि हे बॅक्टेरियानं मात्र इंजेक्ट केल्यानंतर हा मेला. म्हणजे रफनं मेला नाही, रफ बॅक्टेरिया. आता गरज असं ढोबळ माने समजा हे रफ बॅक्टेरिया आणि स्मूथ बॅक्टेरिया. रफ बॅक्टेरियानं मेलं नाही, मात्र स्मूथ बॅक्टेरियानं मेलं. त्याला इंजेक्ट केलं. इंजेक्ट म्हणजे त्याच्या शरीरामध्ये टाकले. तर मग त्याच्यानंतर काय केलेलं आहे? आता स्मूथ स्ट्रेन हो का, हे स्मूथ स्ट्रेन ह्याला गरम केलं त्या ठिकाणी, कारण ते बॅक्टेरिया मरून गेल्यानंतर मात्र त्याला नंतर ते बॅक्टेरिया त्याच्या उंदराच्या शरीरामध्ये इंजेक्ट केलं, तर उंदीर मेलं नाही. लक्षात घ्या काय म्हणतो. मग काय केलेलं आहे? हे उंदीर कशानं मेलं नाही? लक्षात घ्या. रफ स्ट्रेननं मेलं नाही आणि हीट केल्यानंतर स्मूथ स्ट्रेननं मेलं नाही. इथं स्मूथनं मेलेलं आहे, हे बघा इथं मेलेलं आहे, इथं मेलेलं नाही. मात्र हे दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं, बघा इथं रफ स्ट्रेन अँड हीट किल्ड स्मूथ या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर, दोन नमुन्याच्या बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर मात्र उंदीर मेला. स्वतंत्र टाकलं तर इथं मेलं नाही. लक्षात घ्या, इथं दाखवतो मी, परत दाखवतो बघा या ठिकाणी, बरोबर आहे. इथे मात्र मेलं, बरोबर आहे. ह्याच्यानंही मेलं नाही असं गरज आता या ठिकाणी, बरोबर आहे का. मात्र दोघांचं मिक्सर करून टाकले तिथं. हे बघा हे जीन्स म्हणजे हे बॅक्टेरिया आहेत का, दोघांचं मात्र मेलं. हे आश्चर्य आता, बरोबर. आता का मेलं, कसं मेलं, आता आपण कसं मेलं तर या ठिकाणी त्याच्या प्रयोगावरून आपण या ठिकाणी बघूया. आपण ग्रिफ्स एक्सपेरिमेंट तोच आहे. आता ग्रिफ्स एक्सपेरिमेंट या ठिकाणी काय म्हणतो ते बघा. इन 1928 ए ब्रिटिश मेडिकल ऑफिसर फ्रेडरिक्स ग्रिफ्थ परफॉर्म एन एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरिया. या बॅक्टेरियाच्या जातीवर त्यानं एक्सपेरिमेंट करून स्ट्रेप्टोकोकस निमोनी ह्या बॅक्टेरियाच्या जातीचं नाव आहे. बॅक्टेरिया निमोनी म्हणजे काय, हे बॅक्टेरियाचं खरं नाव हे आहे, बॉटनिकल नेम असा त्याचा अर्थ, राईट. स्ट्रेप्टोकोकस निमोनी, राईट. दॅट कॉज द निमोनिया. बघा, दॅट कॉज द निमोनिया. मी पी वाचत नाही, पी सायलेंट आहे म्हणून निमोनिया म्हणतो, बरोबर आहे. हे त्याला शरीरामध्ये एंट्री केली की नंतर ते निमोनिया नावाचा रोग होतो. इन ह्युमन, मानवामध्ये, आणि अदर मॅमल, माणसामध्ये आणि दुसऱ्या सस्तन प्राण्यामध्ये हा रोग होतो, बरोबर. पुढे या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे. ग्रिफ्थ यूज्ड 2 स्ट्रेन or 2 genetic varieties of the streptococcus to find a cure for pneumonia, which was a common cause of death. That time the 2 strain are used were. बघा हे 2 स्ट्रेन, 2 एकत्रित केल्यानंतर मात्र मेलेलं आहे ते हे उंदीर असा त्याचा. आता बघा, व्हायरंट, स्मूथ, पॅथोजेनिक अँड एनकॅप्सुलेटेड. यस. आणि दुसरं कसं आहे म्हणजे नॉन व्हायरंट आहे, व्हायरंट होत नाही ते. रफ, नॉन पॅथोजेनिक, नॉन कॅप्सुलेटेड आर, बरोबर आहे. आता हे लक्षात घ्या काम. बघा, ग्रिफ्थ कन्क्लुडेड दॅट 4 एक्सपेरिमेंट. ग्रिफ्थनं 4 एक्सपेरिमेंट केलेले आहेत. मी अगोदर तुम्हाला त्याची आकृती दाखवलेली आहे. ऑन दिस बॅक्टेरियाच्या संदर्भामध्ये फर्स्ट वेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर.
बरोबर. स्ट्रेन म्हणजे त्या ठिकाणी काय, बॅक्टेरियाच्या स्पेसिसच्या जातीला म्हणतात त्या ठिकाणी स्ट्रेन आर. आर म्हणजे काय, रफ त्या ठिकाणी. कुठे, टू माईस. बघा, माईसला काय केलं त्यांनी, इंजेक्ट केलं, त्याला ते बॅक्टेरिया त्याच्या शरीरामध्ये सोडले इंजेक्शन करून, असा होता. द माईस सर्वाईव्ह. मग ते उंदीर मेला नाही. बरं, एस स्ट्रेन टाकल्यानंतर अगोदर आकृतीमध्ये बघितलेलं आहे, बिकॉज इट डिड नॉट डेव्हलप निमोनिया. निमोनिया रोग ह्याच्यामुळं आरनं विकसित झालं नाही. बरोबर. त्याच्यानंतर द सेकंड व्हेन ही इंजेक्टेड द बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन यस टू माईस. आता दुसऱ्या स्टेजमध्ये कोणतं बॅक्टेरिया, यस स्ट्रेन असलेलं ते बॅक्टेरिया हे कशामध्ये ते इंजेक्ट केलं त्याला उंदरामध्ये, माईसमध्ये, डेव्हलप द निमोनिया अँड डाय. निमोनिया कशामध्ये डेव्हलप झालं, त्या उंदरामध्ये, आणि उंदरं मेले, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आरनं मरत नाहीत आणि यसनं मरतात, हे पक्क लक्षात आलं तुमच्या. बरोबर आहे. मग आता त्यांना काय म्हणतं या ठिकाणी, तिसऱ्यामध्ये, इन द थर्ड एक्सपेरिमेंट, तिसऱ्या एक्सपेरिमेंट ही इंजेक्टेड हीटेड किल स्ट्रेन यस. बघा, हीटेड किल, बरोबर, ते तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, त्यानं ते बॅक्टेरिया टू माईस. बरोबर. इथं काय म्हणतं या ठिकाणी, इन द थर्ड एक्सपेरिमेंट इंजेक्टेड द हीटेड स्ट्रेन यस बॅक्टेरिया टू माईस. वन्स अगेन द माईस सर्वाईव्ह. बघा, पुन्हा आणखीन सर्वाईव्ह होतो कोण, उंदीर. इन फोर्थ एक्सपेरिमेंट, आता पुढच्या कोणत्या एक्सपेरिमेंटमध्ये, चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये, ही मिक्स्ड हीट किल्ड यस बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर अँड इंजेक्टेड टू द माईस. द माईस डाय अँड ग्रिफ्ट. बघा, उंदर मेलेलं आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. रिकवर लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन यस बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड ऑफ द डेड माईस. काय केलेलं आहे आता, बॅक्टेरिया कोणाकडून घेतलं, त्या ठिकाणी डेड माईसमधून त्या ठिकाणी घेतलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. चला, इथे या ठिकाणी बघा, मग काय, इन दीज एक्सपेरिमेंट, या एक्सपेरिमेंटमध्ये काय, समथिंग हॅड कॉज्ड हार्मलेस. काही त्या ठिकाणी स्ट्रेन आरमध्ये हार्मलेस होतो, टू चेन इन टू डेडली यस स्ट्रेन बॅक्टेरिया. नंतर निरोगी म्हणजे रोग न होणाऱ्यापासून रोगी होणे, असा त्याचा अर्थ आहे. ते बदल होत गेला, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. ओके. बॅक्टेरियम इन टू यस स्ट्रेन. ग्रिफ कन्क्लुडेड दॅट. ग्रिफनं निष्कर्ष काढला, आर स्ट्रेन बॅक्टेरिया. आता आर स्ट्रेन फ्री काही लक्षात तुमच्या जर आलं नाही तर आरचा स्मूथ असणारे बॅक्टेरिया, रफ असणारे बॅक्टेरिया गृहीत धरा, आणि यस म्हणजे स्मूथ, एवढंच बदल लक्षात आलं नाही तर, म्हणजे तुम्हाला गोंधळ होत असेल तर. ग्रिफ कन्क्लुडेड दॅट द आर स्ट्रेन बॅक्टेरिया मस्ट हॅव टेकन अप. बघा, मस्ट हॅव टेकन अप टू व्हॉट ही कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. बघा, ह्यानं काय केलेलं, कोणतं गुणधर्म घेतला, ट्रान्सफर होणारं तत्व, फ्रॉम द हीटेड किल्ड बॅक्टेरियम. हीटेड किल्ड बॅक्टेरियममधून ट्रान्सफर होणारा तत्व घेतला. म्हणून काय, विच अलाव आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफर इंटू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड बिकम व्हायरंट. नंतर हे व्हायरंट होऊन नंतर हा उंदीर इथे मेला. ह्या चौथ्यामध्ये ह्याच्यामध्ये बघा, इथे या ठिकाणी आहे का इथं. बरोबर आहे. असा त्याचा अर्थ, मी अगोदर सगळं दाखवलं आहे तुम्हाला. असा म्हणजे हे त्यानं सिद्ध करून दाखवलं ते, हे ग्रिफ्थ एक्सपेरिमेंट. आता ग्रिफ्थ एक्सपेरिमेंट संपलं. त्याच्यानंतर आता पुढच्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, आवरी, मॅकॅर्टी अँड मॅकलॉड एक्सपेरिमेंट. आता यांचं एक्सपेरिमेंट काय आहे हे या ठिकाणी आपण थोडंसं इथे बघूया. वाटलं तर इथे आपण स्टॉप करू, कारण त्याच्यापेक्षा मोठा व्हिडिओ जाणार नाही. त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये पुढचा भाग आपण पुढे घेऊ. ओके, धन्यवाद.